नमस्कार, देवमाजावरती स्वागत आहे. आज आपल्याबरोबर श्री रोहन उपलेकर आहे. दादांच्या एक व्हिडिओची लिंक मी देतो. त्यांनी आता हल्लीच वारीवरती एक व्हिडिओ बनवलेला आहे आणि तो व्हायरल गेलेला आहे. तो नक्की तुम्ही पहा. वरती आय बटनमध्ये त्याची लिंक असेल. दादा, एक इम्पॉर्टंट प्रश्न येतो की कुठेही जाल तर जिकडेही अध्यात्माचं जे असतं तिकडे सगळे सिनियर सिटीजन्स, एका काकांनी सांगितलेलं, एका हातात तलवार आणि दुसऱ्या हातात काठी. प्रॉब्लेम असा आहे की धर्मासाठी जी यंग मुलं आहेत, मुलं मुली, त्यांनी ह्या गोष्टीमध्ये पुढाकार घ्यायला पाहिजे. त्यांनी हे मॅन्टल जे आहे ते पुढे आपली परंपरा चालवली पाहिजे. एक मी ऑब्झर्व केलेलं, मी वारकरी संप्रदाय हा मी पहिल्यांदा ऑर्गनायझेशन समजत होतो, पण तो ऑर्गनायझेशन नसून तो एक ऑर्गॅनिझम आहे की ती एक कलेक्टिव्ह कॉन्शियसनेस आहे. त्याला मराठीमध्ये काय म्हणायचं तर एक सामूहिक चेतना आहे. ती आपल्या परंपरेने आलेली आहे आणि ती परंपरा पुढे आणखीन 100 वर्ष पण चालणार, काही प्रॉब्लेम होणार नाही. लोक काही म्हणू की बाबा आता ट्रॅक्टर्स आलेत, आणखीन सगळे वारकरी जी लोक आहेत, फार्मर्स आहेत, ते आता कॉन्ट्रॅक्ट फार्मर, सगळं एका बाजूला, पण ती जी परंपरा आहे ती पुढे चालतच राहणार, त्याची गॅरंटी. कारण मुलाच्या जन्मापासून ते 95 इयर्सची पणजी असते, तो 2 वर्षाचा मुलगा इन्शुअर करतो की पणजी आपली वृद्धाश्रमात जाणार नाही. आता आपण मेन पॉइंटवरती येऊया की यंग हे आपल्या फक्त जनरल नाही, पण स्पेसिफिकली जे मठ चालवतात त्यांच्यासाठी पण आहे की आपलं ओव्हरऑल एज हे कमी कसं करता येईल. जसं श्रीपाद सेवा मंडळामध्ये मी ॲव्हरेज एज बघितलं 25 आहे, बाकीच्यांकडे 55-60 आहे. हाऊ इज दिस अचीव्ड? खरं एक त्यातलं हे असं आहे महत्वाचं की परंपरा ही जी असते ना, ती कोणा महात्म्यांनी स्वतःच्या अभ्यासाने तयार केलेली गोष्ट असते. आता वारकरी संप्रदाय हा संप्रदाय ज्ञानेश्वर महाराजांसारख्या अत्यंत विलक्षण अधिकारी अशा अवतारी महात्म्यांनी संधारणा केलेली आहे त्याची. म्हणजे त्यांनी तो निर्माण नाही केलेला, पण त्याचं जे एक बिल्डिंग आहे, त्याचं जे काय म्हणतात त्याला तयार करण्याचं त्याचं जे फॉर्मॅट आहे, ते फॉर्मॅट सगळं माऊलींसारख्या महात्म्यांनी केलंय. त्यामुळे त्यांनी फार विचारपूर्वक ते केलेलं आहे. आणि तुम्ही म्हणता ती गोष्ट खरी आहे. कुठलेही संप्रदाय बघितले सध्या तर अशी परिस्थिती आहे की तरुणांचा सहभाग अत्यंत कमी आहे, किंवा त्यांना मदतीला सगळे म्हातारेच आहेत. ही खरी गोष्ट आहे अशी. आणि तुमचं हेही ऑब्झर्वेशन अगदी खरं आहे की श्रीपाद सेवा मंडळामध्ये अशी परिस्थिती नाही. त्याचं कारण माऊलींची जी भूमिका होती ना, ती माऊलींचीच भूमिका मामांनी पुढे केलेली आहे. सद्गुरू मामांचं एक वैशिष्ट्य असं आहे की त्यांनी त्यांच्या तरुणपणामध्येच परमार्थ सुरू केलेला आहे. आणि किती तरुणपणामध्ये, तर त्यांना वयाच्या 18व्या वर्षी भगवान पंढरीनाथांचा सगुण साक्षात्कार झालेला होता. हे ठीक आहे की ते जन्मसिद्धच होते, त्यांचा अधिकार होता, हे सगळं जरी खरं असलं तरी त्यांनी पण लौकिक अर्थाने का होईना त्यासाठी कष्ट घेतलेले आहेत. किमान समोरच्यांना मार्गदर्शन करण्याच्या भूमिकेने तरी कष्ट घेतलेले आहेत आणि ते घ्यावेच लागतात. पण ही गोष्ट बघण्यासारखी आहे की मामांना वयाच्या 18व्या वर्षी सगुण साक्षात्कार झालेला होता. आज 18व्या वर्षी आयुष्यात काय करायचं ह्याचं ध्येय सुद्धा ठरलेलं नसतं लोकांचं. काय हे शिकू का ते शिकू, हे करायचं का ते करायचं हे सुद्धा ठरलेलं नसतं. 18व्या वर्षापर्यंत 12वी तरी किमान झालेलीच असते विद्यार्थ्याची, पण तरी सुद्धा त्याचं ध्येय ठरलेलं नसतं. मामांना ध्येय प्राप्ती झालेली होती वयाच्या 18व्या वर्षी. तर याचं कारण असं आहे की त्यांच्या मातोश्रींचे संस्कार हे खूप महत्वाची गोष्ट आहे. जे तुम्ही मगाशी बोललात की ही परंपरा आहे आणि ही पिढ्यानपिढ्या चालणारी परंपरा आहे. अगदी हीच गोष्ट या परंपरेत तुम्हाला बघायला मिळेल आणि हे आवश्यक आहे तिथे. का सांगतो तुम्हाला, मामांच्या मातोश्रींना त्यांच्या वयाच्या 9व्या वर्षी सद्गुरूंचा अनुग्रह झालेला होता. त्यांच्या वडिलांकडनं त्यांना स्वामी महाराजांच्या परंपरेतनं जो शक्तिपात दीक्षेचा लाभ झाला तो त्यांच्या 9व्या वर्षी झाला. म्हणजे त्याही जस्ट टीनेज पण नाही म्हणता येणार, इतक्या लहान वयाच्या होत्या. तर हे जे परंपरेचं इन्कल्केशन आहे, ती परंपरा रुजणं आहे, ते लहान वयातच व्हायला हवं आहे. तर ती परंपरा अंतःकरणामध्ये रुजते आणि त्याच्या वयाबरोबर ती परंपरेचा जो बीज आहे त्याचा वृक्ष त्याच्या हृदयात होत जातो त्या साधकाच्या.
हे मामांच्याही बाबतीत तसंच झालं, परमपूज्य सद्गुरू ताईंच्याही बाबतीत तसंच झालं, आणि परमपूज्य श्री शिरीषदादांच्याही बाबतीत तसंच झालं. तिघाही सद्गुरूंच्या, म्हणजे आत्ताच्या काळातलं उदाहरण म्हणून सांगतो, मामांच्या मातोश्रींची गोष्ट 100 वर्षापूर्वीची आहे, पण तरी सुद्धा आत्ताच्या काळातही हे बघायला मिळतं. तरुणपणी जर त्या परमार्थाचा लाभ झाला तर 2 गोष्टी खूप महत्वाच्या होतात. एक मला असं लक्षात आलं, म्हणजे अनुभवाने लक्षात आलं, ते म्हणजे आपली भूमिका विचारांची पक्की होत जाते. ती भूमिका विचारांची एका दिशेने जायला लागते, हे एक पहिलं पक्क होणार. आणि दुसरी गोष्ट, त्या भूमिकेच्या दिशेने प्रयत्न व्हायला लागल्यामुळे त्याच्याशी रिलेटेड इतर ज्या गोष्टी आहेत ना, त्या आपोआपच इलिमिनेट होतात. आता आजचा समाज बघितला तर आजच्या तरुणांना प्रचंड धावपळ आहे त्यांच्या आयुष्यात. म्हणजे त्याला मराठीत कुतरोड असा शब्द आहे, अगदी प्रचंड धावपळ आहे की त्यांना कळत पण नाही की आपण काय करतोय, कशासाठी एवढी धावपळ करतोय. माझे कितीतरी IT क्षेत्रातले मित्र असं सांगतात की आम्ही जेवढा पैसा कमवतो त्यातला बराचसा पैसा आम्ही औषधांवरच खर्च करतो, अशी परिस्थिती आहे. तर हे पूर्वीच्या काळात नव्हतं. त्याचं कारण खूप फोकस्ड होती लोक, आणि दुसरी गोष्ट, त्यांच्या अंतःकरणात समाधानाची एक भावना तयार होती. आज ती समाधानाची भावनाच आपण ठरवलेली नाही. म्हणजे समाधान ही गोष्ट ठरवावं लागतं. समाधान प्राप्त होतं, पण समाधानाची एक मार्क ठरवावा लागतो. हे माझ्यासाठी समाधान आहे असं आपण ठरवावं लागतं. जे पूर्वीच्या काळामध्ये फार, म्हणजे सॉर्टेड म्हणतो ना आपण, ही लोक सॉर्टेड होती फार, त्यामुळे त्यांना समाधान माहीत होतं त्यांचं. आज ती एक गोष्ट त्याच्यामध्ये लॅकिंग आहे सगळ्या तरुणांमध्ये. त्याचं कारण असं आहे की तरुणपणी किंवा बालपणी परमार्थाचे, अध्यात्माचे संस्कार झालेले नाहीत. ते जर बालपणी किंवा तरुणपणी अध्यात्माचे संस्कार एखाद्या जीवावर झाले तर त्याच्या वाढीबरोबर त्याची जशी बौद्धिक कुवत वाढत जाते तसं त्याच्या संस्कारांचं बीज पण रुजत जातं ना त्याच्या अंतःकरणामध्ये, आणि ते त्याचा परिणाम दाखवत जातं. अध्यात्माची भूमिकाच अशी आहे, साधं एक त्यातलं घेतलं तर पुण्य परोपकार पापते परपीडा, किंवा अध्यात्म हे त्याच्या सद्गुणांचा विकास करतं. दुर्गुण प्रत्येकाच्या ठिकाणी आहेत, तुमच्याही ठिकाणी आहेत, माझ्याही ठिकाणी आहेत, सगळ्यांच्या ठिकाणी आहेत. पण त्या दुर्गुणांना आपण वर घ्यायचं का त्याच्या विरुद्ध असलेल्या सद्गुणांना वर घेऊन आपण सुखात जगायचं, हे आपल्याला समजावं लागतं. आणि या गोष्टीला जी एक ॲनालिटिकल बुद्धी आपण म्हणतो त्याला विवेक म्हणतात. आणि हा विवेक हा त्या अध्यात्माचं फळ आहे. विवेक तुम्हाला नुसता येणार नाही का दादा. ह्याच्यामध्ये हे सगळं ऑल इज वेल. प्रॉब्लेम असा आहे तो, सॅटेलाइट फॅमिलीज आहेत, इंडिव्हिज्युअल्स, नवरा बायको 2 मुलं किंवा नवरा बायको एकच मूल, नवरा बायको 2 जण नोकरी करतात, भरपूर पैसा येतो घरामध्ये, पण तो मुलांना वेळ देऊ शकत नाही. मग त्याच्यामधल्या त्या मुलांना आयफोन दिला जातो, आयपॅड दिले जातात, घराच्या बाहेर ते मुलं खेळायला जात नाहीत, घरामध्येच कोंडून असतात, अख्खा दिवस ते मोबाईलवरती गेम्स खेळतात किंवा ह्याच्यावरती सिरियल्स आणि नको ते कंटेंट बघत बसतात. इश्यू आहे आता की मी एक पेरेंट बनून मला माझ्या मुलाला या गोष्टीपासून परावृत्त करून मला परमार्थाकडे त्याला घेऊन जायचंय, तर मी आता काय करू? आता याच्यासाठी तुम्हाला मी एक ताईंची गोष्ट सांगतो, खूप महत्वाची गोष्ट आहे. परमपूज्य सद्गुरू ताई अमेरिकेत असताना, आता तुम्ही जसं आपल्याकडे हे बघताय ना, तसं तिकडे जे इंडियन लोक अमेरिकेत राहिलेले आहेत त्यांच्या मुलांवर तर भारतातले कुठलेच संस्कार होत नाहीत. इथे आपल्यावर किमान सणांच्या निमित्ताने किंवा सामाजिक काही उत्सवांच्या निमित्ताने थोडे तरी धार्मिक संस्कार होतात, तिथं तसं होतच नाही. तर त्यापैकी एका काकूंनी ताईंना असं विचारलं की ताई, मला माझ्या मुलावरती हे संस्कार करायचे, तर मी काय करू? ताई इतकं सुंदर त्यांनी उत्तर दिलंय. त्या म्हणाल्या, तू संस्कार करू नकोस, संस्कार रुजावे लागतात, संस्कार केले जात नाहीत, संस्कार व्हावे लागतात. तर तू काय कर, तू त्याच्या समोर न चुकता रोज एखादी गोष्ट जशी पूजा किंवा काही उपासना तू न चुकता करत राहा. त्याला फक्त ते संस्कार ऍब्सॉर्ब करू दे. तू त्याला अजिबात बोलू नकोस की तू हे पूजा कर, तू हे सगळं कर, असं काहीही सांगू नकोस. तू फक्त तुझं न चुकता करत राहा, त्याच्यावरती ते संस्कार अननोईंगली होत राहू देत. त्या बाईंनी ठीक आहे म्हटलं, आणि त्या रोज त्यांची पूजा करणं वगैरे जे काय असेल ते वेळात, का त्याही नोकरी करत होत्या, सगळं करत त्या पूजा करत होत्या, रोजची साधना करत होत्या. तो मुलगा ते बघत होता. त्याचं जसं ग्रॅज्युएशन झालं आणि तो कॉलेजसाठी युनिव्हर्सिटीमध्ये बाहेरच्या जायला वेळ आली, तेव्हा तो आईला येऊन म्हणाला की आई, मला ती तुझी गणपतीची मूर्ती देशील का? तिथे मी एकटा असेन तर मी पण तुझ्यासारखी रोज गणपतीची पूजा करीन तिथं.
त्या दिवशी ताईंच्या वाक्याचं त्यांना प्रत्यय आला की त्या जे करत होत्या ना त्याचे सायलेंटली संस्कार त्या मुलावरती होत होते. संस्कार असे दिसून व्हावे लागतात. आता ही जी परंपरा मगाशी तुम्ही म्हणालात की ती परंपरा चालते, कशी चालते तर मुलं बघतात. आई वडील, आजी आजोबा किंवा त्याही पुढची पणजी पणजोबा घरात असतील तर ते सगळे करत असताना हे बघत असतात आणि नकळत ते आपण करायचं आहे हे त्यांच्या अंतःकरणावर जातं. आज तुम्ही जे वास्तव सांगताय त्याचं कारण मागची पिढी आहे. त्यांनी स्वतःच ते केलं नाही, त्यामुळे त्यांच्या मुलांवर कसे संस्कार होतील. त्यामुळे आपण करणं हा त्यातला पहिला भाग आहे. म्हणजे ज्यांना असं वाटतं आई वडिलांना की आमच्या मुलांवर चांगले संस्कार व्हायला हवेत, त्यांच्या आई वडिलांनी चांगलं वागलं पाहिजे. ती एक गोष्ट आपण पूर्वीपासून ऐकत होतो ना की एक माणसाला गुन्ह्यामध्ये शिक्षा झाली तेव्हा तो त्या न्यायाधीशांना म्हणाला की मला आईला हे करायचंय, आणि तो आईच्या हाताला चावला तिथे. असं प्रसंग आहे त्याच्यात. का तर ज्यावेळी मी ते पहिल्यांदा चूक केली होती त्यावेळी तू का नाही मला मारलंस. तू जर त्याच वेळी मला मारलं असतंस, त्याच वेळी तू सांगितलं असतंस की ही तुझी चूक आहे, तर मला आज हे करावंच लागलं नसतं. माझ्या अंतःकरणात संस्कार झाला असता त्याचा. तर हेही तिथे तितकंच महत्वाचं आहे. तुम्ही जे सांगता, माझ्या एका मित्रांनी सांगितलेली गोष्ट आहे. ते म्हणाले आम्हाला आमच्या मुलांना वेळ देता येत नाही, या कारणास्तव आम्ही त्यांच्या मनासारखं वागतो. आता हे बॅड पेरेंटिंग आहे पूर्णपणे. म्हणजे ह्याचा अर्थ असा आहे, त्या मुलाला जर कळत असतं तर तो मुलगा कशाला म्हणला असता. माऊलींची ओवी आहे त्याच्यावर. ते म्हणतात लहान मूल समजत नाही हा त्याचा गुण आहे, त्याच्यासाठी तर त्याला लहान मूल म्हणतात ना. तर हा भाग आमच्या हातात आहे. आम्ही संस्कार करायला हवे असतील तर आधी आम्ही वागलं पाहिजे. हा महत्वाचा भाग त्यातला आहे. हे संस्कार आम्ही आमच्या आई वडिलांचं बघून केलं पाहिजे. त्यांच्या मागच्या पिढीत साधारणपणे असं एक म्हण आहे, आता हे अगदी प्रूव्हन फॅक्ट आहे ही, की इंग्रजी शिक्षण पद्धती जी इंग्रजांनी आपल्यावरती लादली, मेकॉलेची शिक्षण पद्धती हे त्याचं हे आहे, त्या शिक्षण पद्धतीने तुमचं स्वत्व घालवलं. त्यामुळे साधारणपणे 1930 ते 1980 या काळातल्या ज्या 2 पिढ्या झाल्या ना, ह्या परमार्थाच्या किंवा अध्यात्माच्या भूमिकेने पूर्ण वाया गेल्या. त्यांच्यावर ते संस्कारच होऊ दिले नाही की तुमचं जे काय मूळचं आहे ते सगळं मूर्खपणा आहे आणि आम्ही सांगतो तेच बरोबर आहे. हे जे करण्याची एक वृत्ती त्याच्यामधनं निर्माण झाली त्या शिक्षणाच्या नावाखाली, त्याचे हे दुष्परिणाम आता पुढच्या 2-3 पिढ्या भोगणार आहेत. आता त्यांनी थोडीशी जाणीव झालेली आहे आणि असं वाटायला लागलंय लोकांना की हे चांगलं नाहीये. तर त्याचा पहिला भाग हाच आहे की आम्ही ते केलं पाहिजे. आता ह्या संस्कारांचं मगाशी जे मी श्रीपाद सेवा मंडळाचं उदाहरण बघितलं, यात जी तरुण मुलं आहेत ना, यांचे सगळ्यांचे आई वडील बहुतेक साधक आहेत किंवा आजी आजोबा पण. घरात साधना आहे, घरात सेवा आहे, घरात सद्गुरूंची उपासना आहे. आज मी माझ्या एका मित्राकडे गेलो होतो. त्याचा छोटा मुलगा आहे, 4.5 वर्षाचा मुलगा आहे. तो मी त्याच्याकडे बसलेलो असताना शाळेतनं आला, तर मी त्याला आल्या आल्या माझ्याजवळ 2 चॉकलेट्स होती त्याच्यासाठी नेलेली मोठी, कारण काल त्यांनी त्याचं चॉकलेट मला शेअर केलं होतं म्हणून मी आज त्याच्यासाठी चॉकलेट घेऊन गेलो होतो. तर ते मी त्याला द्यायला गेलं तर त्यांनी माझ्याकडे बघितलं पण नाही. तो शांतपणे आला, सरळ बाथरूम मध्ये गेला, त्यांनी पाय धुतले, शाळेचे कपडे काढून छोट्याच्या खोलीत ठेवले, दुसरे कपडे घातले, मग माझ्याकडे आला. मला इतकी गंमत वाटली की आता हा संस्कार कुणीतरी लावलेलाच आहे ना त्याला, आईने किंवा कुणीतरी शिकवलेलं आहे, पण त्यांनी ते ग्रास्प केलेलं आहे. 4.5 वर्षाचा मुलगा होता, पण त्यांनी व्यवस्थित जाऊन ते सगळं कपडे बदलून आणि दुसरे कपडे घालून मग त्यांनी ते चॉकलेट घेतलं माझ्याकडनं. आता हा संस्कार आपण जर निष्ठेने एकदाही चूक न करता बाहेर न आल्यानंतर पाय धुतले तर समोरच्यावरती पण परिणाम होतात. आता माझ्या आजोळी अशी पद्धत आहे की कोणी आलं, म्हणजे आम्ही कोणी घरात आलो तर आजी आजोबांना, मामा, सगळ्यांना आम्ही नमस्कार करतो. तर ती पद्धत बरोबर आहे. मामांच्याही घरामध्ये होतं ते मोठ्यांना नमस्कार करायचा आल्यानंतर, पहिल्यांदा आल्यानंतर किंवा बाहेर गावाला जाताना किंवा रोज मुलांनी आई वडिलांना नमस्कार करायचा. हे त्यांचे आई वडील करताना बघतात तेव्हा मुलं करतात ना. तुम्हाला ती एक गोष्ट आठवत असेल, एक अशी बोधकथा सांगितली जाते की एक माणूस एक खड्डा खणत होता. त्यांनी मुलांनी त्याला जाऊन विचारलं की हे तू कसला खड्डा खणतोयस. तो म्हणाला आपले म्हणजे माझे बाबा गेल्यानंतर त्यांच्यासाठी मला खड्डा लागेल ना दफन करायला. तर तो मुलगाही तिथे छोटासा खड्डा खणायला लागला. तर त्यांनी विचारलं तू का खणतोयस. माझे बाबा गेल्यावर पण लागणार आहे ना खड्डा खणायला म्हणाल. हे संस्कार आहेत का आपले, हे नाही दाखवायचं त्यांना. तर ते आपण जर करत राहिलो ना तर ती गोष्ट त्यांच्यावरती आपोआप होतात. ही ताईंची गोष्ट त्यासाठी खूप महत्वाची आहे. मी केलं पाहिजे, मग मी उपासना, माझ्या अध्यात्माचे संस्कार झाले, त्यातनं दुसरी गोष्ट होते. मी जे मगाशी सांगत होतो की विचारांची भूमिका पक्की होते.
ते लहानपणीच त्यांच्या मनावरती बिंबतं की नाही हे आपण करायचंय. असं जर झालं तर ते नकळत होत राहत, आणि नकळत होत राहिलं तरी त्याचा परिणाम ते दाखवतच ना. ते अजित नाम वदो भलत्या मिसे सकल पातक भस्म करीत असे, असं आपण शाळेत शिकलेलं उदाहरण आहे एक त्या अलंकाराचं. तर ते काही का असेना त्या निमित्ताने जी उपासना होते ती पुढं कुठेतरी उपयोगी पडते. मी त्याची एक छोटीशी गोष्ट सांगतो. परमपूज्य श्री शिरीष दादांनीच एका पुस्तकात सांगितलेली आहे की कसा परिणाम असतो, देव कसं लक्षात ठेवतात ते. एक अलर्क नावाचे दत्तप्रभूंचे भक्त होऊन गेले. हे दत्त महात्म्यात ज्या अलर्कांचा, राजा अलर्कांचा उल्लेख आहे ते नव्हे, हे दुसरे अलर्क होते. हे त्रिपुरा रहस्यातली गोष्ट आहे. त्या अलर्कांवरती प्रत्यक्ष दत्तप्रभूंची कृपा झाली, आणि ती कृपा झाल्यानंतर त्या अलर्कांनी देवांना विचारलं की देवा, आपली माझ्यावर कृपा व्हावी असं मी काय पुण्य केलं होतं? मी काय एवढं कमवलेलंच नाहीये पुण्य, पण प्रत्यक्ष दत्तप्रभूंकडनं माझ्यावर कृपा कशी झाली? तर ते दत्तप्रभू त्याला म्हणाले, अरे तू पूर्वजन्मी एका संस्कृत पंडिताचा मुलगा होतास, आणि संस्कृतमध्ये अग म्हणतो ना, आता नवरा बायकोला अग म्हणून हाक मारतो, तर त्याला संस्कृतमध्ये आई म्हणायची पद्धत, आई शब्द आहे त्याच्यासाठी. तर तो जसा आई म्हणून हाक मारली तिला की हे लहान मूल ते जसंच्या तसं बोलायचा प्रयत्न करतं ना, तर हे आई 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 करायला लागलं लहान मूल. आणि ऐम हे शक्ती बीज आहे. तर त्या आई 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 म्हणण्याचं जे काय, तरी ते बिंदुरहित बीजाचा जप झाला, तो जो काय जप झाला त्या लहान मुलाकडनं, त्याचं फळ म्हणून तुझ्यावरती आमची या जन्मात कृपा झाली, असं दत्तप्रभूंनी तिथे सांगितलेली गोष्ट आहे. आता हे दादांनी त्याच्यासाठी सांगितलं की नकळत झालेलं संस्कार पण कसे पुढच्या जन्मी सुद्धा उपयोगी पडतात. त्यामुळे हे आपण चालू ठेवलं पाहिजे. आपण केलं तर आपली मुलं करतील, त्यांनी केलं तर त्यांची मुलं करत जातील, कारण ही परंपरा आहे. आपण जर चुकीचं वागलो तर ते पण चुकीचं वागते, कारण ते बघणार. यद्यदाचरती श्रेष्ठस तत्तदेवे तरो जनः, असं भगवद्गीतेमध्ये सांगून ठेवलेलं आहे की जे मोठे जसं वागतील तसं बघून लहान त्यांच्याप्रमाणे वागणार आहेत, किंवा श्रेष्ठ जसे वागतील तसे कनिष्ठ त्याच्याप्रमाणे जाणार आहेत. त्यामुळे श्रेष्ठांनी माऊलींच्यावर एक ओवी आहे त्याच श्लोकावर की विशेष आचरावे लागे संती, संतांनी त्याचं विशेषत्वाने आचरण केलं पाहिजे. म्हणून मामा म्हणायचे एका ठिकाणी की आम्ही रोज साधना करतो म्हणून आमचे शिष्य साधना करतात, आम्ही जर केलं नाही तर ते पण करणार नाहीत, कारण आमचे गुरुच करत नाहीत, तर आम्ही कशाला करायचं असं म्हणतील. आम्हाला गरज, म्हणजे मामांना काय गरज होती साधना करायची, पण ते न चुकता शेवटच्या क्षणापर्यंत केली. हा त्यांच्या मातोश्रींनीच केलेला संस्कार होता की देहाची 3 चिमट्या राख होईपर्यंत साधना झाली पाहिजे, आणि त्यांनी तो शेवटच्या क्षणापर्यंत पाळला. तर हे संस्कार आवश्यक आहेत, आणि हेच अध्यात्माचे संस्कार, जसं मी मगाशी म्हणलं तसं विचारांची भूमिका पक्की करतात. त्याचा जो परिणाम आहे ना, तो आजच्या काळामध्ये फार महत्वाचा आहे. आज इतक्या त्या लाईफस्टाईल आपली आणि लाईफस्टाईल इतकी विचित्र होत चाललेली आहे की त्याला कसल्याच प्रकारचं ना समाधान आहे, ना त्या लाईफस्टाईलला काही आउटपुट आहे. त्याचा आउटपुट फक्त रोगच आहेत कसले ना कसले. कारण कशाच्याही वेळा नाहीत, खायच्या वेळा नाहीत, झोपायच्या वेळा नाहीत, कामाच्या वेळा नाहीत, काहीच नाही. व्यायाम शून्य आहे सगळीकडे. तर हे सगळं बदलायला त्याची जी विचारसरणी आहे ना ती आधी बदलायला पाहिजे, आणि त्याचा दुसरा परिणाम काय होईल तो महत्वाचा आहे. या सगळ्यातनं जे निर्माण होतं त्याला आपण फ्रस्ट्रेशन किंवा डिप्रेशन म्हणतो. आणि दादा नुसतं ते नाही, याच्यामध्ये ना एक सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट येते ज्याच्या मी ऍक्च्युली मला राग येतो त्याचा, की संध्याकाळी 7 वाजले ना, 7 ते 9 मुलं पेरेंट्स सगळे बसून अशा सिरियल्स बघतात ज्याच्यामध्ये हिंसा असते किंवा त्याच्यामध्ये व्यभिचार असतो, आणि ते बघून मग त्या मुलांना पण वाटतं की बाबा ह्या गोष्टी नॉर्मल आहे. हा ते आणि त्याचा परिणाम हाच झालाय, लक्षात घ्या. मी माझ्या एका मित्राला एकदा म्हटलं अरे हे तुम्ही बघताय तर असं घर कधी बघितलंय का तुम्ही? खरंच म्हणजे इतकं कुटील राजकारण घरात कधी बघितलंय का, की आई मुलाशी नीट वागत नाही, मुलगा बायकोशी नीट वागत नाही, आणि हे बघण्यात काय आनंद मिळतो कळत नाही. पण हेही त्या संस्कारांचे दुष्परिणामच आहेत म्हणायला पाहिजे. कारण आम्हाला वाचायचा संस्कार नाही, आम्हाला 1-4 पानं हातात घेऊन, आता वाचण्यासाठी मराठीमध्ये किती चांगलं वाङ्मय आहे म्हणाल त्या प्रकारचं, म्हणजे कादंबरीपासून संत वाङ्मयापर्यंत म्हणाल ते सर्वश्रेष्ठ वाङ्मय मराठीत आहे, पण आम्हाला वाचायचा इंटरेस्टच नाही, कारण आम्ही लावला नाही. आमच्या आईवडिलांनी वाचलेलं कधी बघितलं नाही, मुलं पण वाचताना बघणार नाहीत तुम्हाला. म्हणजे हे सगळे परिणाम मोठ्यांच्या सुधारण्यामध्ये आहेत. पण हे तुम्हाला म्हणजे मुद्दामून सांगतो की श्रीपाद सेवा मंडळाचं उदाहरण तिथे खरोखर त्या बाबतीत आदर्श आहे, कारण याच्यात तरुण मुलांचे सुद्धा अभ्यास वर्ग आहेत. ते आवर्जून संतांच्या वाङ्मयाचा किंवा चांगल्या साहित्याचा अभ्यास करतात. हे खूप महत्वाचं आहे, कारण त्यांचे आई वडीलही वाचताना दिसतात. हा संस्कार तुम्हाला जो याच्यातनं मी जो महत्वाचा पॉइंट मांडत होतो की फ्रस्ट्रेशन आणि डिप्रेशन
ह्या दोन गोष्टी ज्या येतात, आधी फ्रस्ट्रेशन येतं कारण इतकं करून काही त्याचं आउटपुटच नाहीये, आणि त्याच्यामुळे होतं ते डिप्रेशन. डिप्रेशनमध्ये गेलेल्याला बाहेर काढणं सोपं नसतं. कितीही औषध आणा, काही करा, ते अजून सप्रेसच करतं, त्याच्या वृत्तीच सप्रेस करतं. त्यामुळे डिप्रेशन हा काही त्याचा हे नाही, औषध सप्रेस करण्यासाठीच. हो, ते काही करत नाही, ती काही करण्यासाठी नसतं, करतच नाहीत ते. दादा एक सांगा आता, लेट्स मूव्ह ऑन द एज ग्रुप. आपण आता बघत होतो जे अर्ली एजेस आहेत 6-7 वर्षाचे, 8 ते 10 वर्षाचे. लेट्स मूव्ह ऑन टू टीनेजर्स. आता अशी पोझिशन आहे की त्यांना अध्यात्माबद्दल काही माहिती नाही, त्यांना एका ठिकाणी बसवलं तर ते बसत नाहीत. द टाइम हॅज पास्ड, दॅट गोल्डन पिरियड इज गॉन. आता जेव्हा ते असे वेन दे आर फेसिंग द वर्ल्ड, त्यावेळेला त्यांना प्रॉब्लेम होतो की आता आपण एक तर स्ट्रेस कसा कोप करायचा, आपल्याला कुठची गोष्ट हँडल करायची ते माहिती नाही, आपल्याला पीपल स्किल्स नाही. सगळे अख्खा दिवस मोबाईलवरती, बाहेर जाऊन खेळणं नाहीये, इन्स्ट्रक्शन्स घेणं नाहीये. एक मेजर गोष्ट आहे की कोणी सांगितलं की बाबा तू इकडे येऊन बस, मला कशासाठी बसायला सांगितलं. म्हणजे हा इतका एक्स्ट्रीम झालेला आहे. आता ह्या मुलांसाठी आपण श्रीपाद सेवा मंडळामध्ये असं काय आहे का की इकडे पाठवून किंवा जे काही कोर्सेस असतात? नाही, असं काय आहे, हे बघा, ह्याला तुम्ही कुठल्याही मुलांना सगळ्यांना एका ठिकाणी आणणं शक्यच नाहीये ना. त्याला हाच मार्ग आहे की त्यांच्या आई वडिलांनी त्यांच्याबरोबर बसून केलं पाहिजे. आमच्याकडे हे बघायला मिळतं, लहान मुलं आई वडिलांबरोबर रोजच्या आरतीला येतात. माऊलीत जी आरती होते त्या आरतीला रोज लहान मुलं पण कितीतरी मोठ्या प्रमाणावर असतात. तर हे संस्कार करायला त्यांनी कुठेतरी, आता श्रीपाद सेवा मंडळ काय जगभरातल्यांना पुरू शकणार नाही कारण फिजिकल लिमिटेशन्स आहेत त्याच्यामध्ये. त्याला हाच मार्ग आहे की त्यांनी आई वडिलांनी घरात, किमान घरात तरी रोज, आता पूर्वीच्या काळामध्ये शुभं करोती रोज म्हणायची पद्धत होती. दिवे लागणी झाली की सगळे बसून शुभं करोती म्हणायचे, त्याच्यापुढे थोडासा अभ्यास पण केला जायचा, पाठ करावी हे पण त्याच्याबरोबर जोडीनं व्हायचं. तर अशा प्रकारचं काहीतरी घरात सुरू केलं गेलं पाहिजे. हे इथं बघायला मिळतं. माऊलीमध्ये रोजची आरती असते, 50-60 लोक असतात, जवळ राहणारी तरी का होईना मुलं पण येतात, आई वडील येतात, गुरुवार म्हणा, रविवार म्हणा, सुट्टीचा दिवस, बाहेरनं पण लांबून पण लोक येतात. तर हे संस्कार होण्यासाठी आपण केलं पाहिजे. जो करत राहतो ना तो कुठेतरी अवलंबतो. म्हणजे माझा अनुभव मी तुम्हाला सांगतो की फ्रस्ट्रेशन किंवा डिप्रेशन काय येतं माहितीये, त्याला काही वे आउट दिसत नाही त्याच्यात. तो वे आउट दिसत नाही किंवा व्हेंट आउट दिसत नाही, दोन्ही दिसत नाही. वे आउट पण दिसत नाही, व्हेंट आउट व्हायला पण त्याला काही नसतं. तेच जो साधन करत असतो किंवा काहीतरी संत वाङ्मय वाचत असतो, परमार्थ करत असतो, त्याला कुठेतरी आधार असतो की मी जिथे कमी पडीन तिथे माझे सद्गुरू आहेत किंवा तिथे भगवंत आहेत की जे मला त्या गोष्टीतनं सहज बाहेर काढू शकते. हा जो विश्वास असतो ना, तो विश्वास तिथे काम करत असतो. तो विश्वास नसेल अंतःकरणात तर तुम्हाला सपोर्टच नाहीये काही, मग त्यांनी कोलॅप्सच व्हायचं तिथे. आणि असं बघायला मिळतं. वारकरी संप्रदायाचंच ते उदाहरण आहे, तुम्हाला सांगतो मी. वारकऱ्यांमध्ये तुम्हाला इतकं ते भगवंतांबद्दलचा, पांडुरंगांबद्दलचा, माऊलींबद्दलचा विश्वास असतो अंतःकरणामध्ये की ते कधीही डिप्रेशनमध्ये जाऊच शकणार नाहीत. कारण त्यांना माहित असतं आपण जिथे संपतो तिथे भगवंतच असतात ना समोर, ते हात द्यायला तेच आहेत आपल्याला. त्यामुळे आपल्याला पडायची वेळ येणार नाही कधी. तुम्ही ते मला छान सांगितलं होतं, आपण फोनवरती बोललो होतो की 4थ्या दिवशी पासून संस्कार स्टार्ट होतात. जरा ते सांगा ना. ते 5वीची माळ म्हणतात त्याला वारकरी संप्रदायातली. ते 5व्या दिवशीच माळ घातली जाते त्या म्हणजे जो कोण घरात लहान मूल असतं ना त्याच्यासाठी. का तर सटवाईनी त्याच्या कपाळावरती त्याचं प्रारब्ध लेख 6व्या दिवशी लिहिला जातो, अशी पद्धत आहे आपल्याकडे, म्हण आहे अशी. तर त्याच्या आदल्याच दिवशी त्याला वारकरी केला जातो की पुढे जाऊन त्याचे ते सटवाईनी काही का लिहिना, हा आमचा वारकरी झालाय. हे जे परंपरेने येणारे संस्कार आहेत ना ते तुम्हाला मंडळातही बघायला मिळतील, श्रीपाद सेवा मंडळात. कारण ती भूमिका माऊलींचीच भूमिका मामांनी पुढे आणलेली आहे. मुलांवर संस्कार झाले ना की त्यांना आयुष्यभर पुरतात. आज अशी परिस्थिती आहे की घाबरली ना, आपण घाबरलो ना की आपला ज्यांच्यावर विश्वास आहे ना त्यांची आपल्याला पहिल्यांदा आठवण होते. त्यामुळे म्हणजे म्हणून म्हणतात की दुःखात भगवंत नक्की आठवतात. देवा मीच सापडलो का तुम्हाला हे दुःख द्यायला, असं म्हणायला का होईना, पण भगवंत आठवतात. पण सुखात ते आठवत नाहीत. मामांकडे एक माणूस यायचा, तो खूप असा तयारीचा होता. तो प्रत्येक गोष्टीला ह्या पठ्ठ्यानी केलं, ह्या पठ्ठ्यानी केलं असं म्हणायचं. अगदी मग ह्या पठ्ठ्यानी गाडी घेतली, या पठ्ठ्यानी घर बांधलं वगैरे सगळं मामांना सांगायचं. पण मामांकडे यायचा नेहमी. तर ते मामा म्हणायचे बरं ठीक आहे. त्याचं मूल कर्मधर्म संयोगाने एक्सपायर झालं. तो खूप दुःखी झाला होता. तो मामांकडे आला. त्या दिवशी तो नाही म्हणाला या पठ्ठ्याने मूल मारलं म्हणून.
बाकीचं सगळं या पठ्ठ्याने केलेलं होतं ना, पण हे का नाही म्हणाला? कारण तो कोलॅप्स झालेला होता तिथं. तो जो अहंकार आहे ना, तो खूप क्षणिक आहे हो तिथे. तो आताही तेच बघायला मिळतं. डिप्रेशनचं कारण अहंकार पण आहे तिथे. मी खूप शहाणा आहे किंवा मी सगळं मॅनेज करू शकतो, ही जी एक वृत्ती आहे तिथे, किंवा मला कोणी सांगायचं नाही, मला कळतं माझं, त्याला जास्त लवकर कोलॅप्स व्हायची वेळ येते. कारण सपोर्ट शिवाय जगता येणार नाही. कुठं ना कुठेतरी सपोर्ट लागतो. तो इथे तुम्हाला श्रीपाद स्वामी मंडळामध्ये सद्गुरूंचा बघायला मिळेल. सद्गुरूंचा आतून सपोर्ट असतो, त्याला धरलेलं असतं त्यांनी, आणि त्याची जाणीव त्या साधकाला असते. हे खूप महत्वाचं आहे तिथे. त्याच्यासाठी ते संस्कार होतात. आई वडील साधना करताना दिसतात, रोज मामांच्या फोटोची पूजा करताना दिसतात, रोज पूजा काय किंवा उपासना करताना दिसतात, संध्याकाळची नित्योपासना करताना दिसतात. ते बघून बघून ते मुलं करत जातात की हे आपण, जसं मगाशी तुम्ही म्हटलात ते टीव्हीवरचं बघून हे नॉर्मल आहे असं वाटायला लागतं, तसंच हे चांगलं पण नॉर्मल जीवनाचा भाग आहे असं वाटायला लागतं ना तिथे. त्यामुळे ते संस्कार तिथे खूप महत्वाचे आहेत, असेच व्हायला पाहिजेत. त्याच्यासाठी न चुकता, एकाही दिवसाची गॅप न घेता फ्लॉलेसली आई वडिलांनी ते केलं पाहिजे. म्हणजे मुलांवर ते संस्कार होतात आणि तसे बघायला मिळतात. आज आहे तशी परिस्थिती. आणि याला दुसरं एक, तुम्ही आता म्हणलात की ह्या मुलांनी काय, आता यांना तुम्ही समजा ठीक आहे हे नाही करता त्यावेळेत करता आले तर काय करता येईल, त्याचं एक मोठं उदाहरण श्रीपाद स्वामी मंडळात. इथे सेवा हा एक फार मोठा भाग आहे. तिथे सगळे सेवेला येतात. सेवेला येतात म्हणजे आपला जो काय अवेलेबल वेळ आहे दिवसभरातला, त्यातला थोडा वेळ ते माऊलीत काहीतरी सेवेसाठी येतात. किती माऊलीत येतात किंवा आमचे जे इतर दत्तधाम किंवा माणगावचे जे प्रकल्प आहेत त्या प्रकल्पांवर वेळ मिळेल तसा सेवेला येतात. शनिवार रविवार सुट्टी काढून वेगवेगळ्या प्रकल्पांना काय जी तिथे झाडलोटीपासून देवांच्या पूजेपर्यंत सगळ्या प्रकारच्या सेवा करतात. मामा त्याच्यावर एक फार छान हे सांगायचे. ते म्हणायचे उत्सव एखादा अटेंड केला तर उत्सवामध्ये देवांची पूजा करणारा आणि बाहेर उत्सवाला उपस्थित असलेल्यांची चप्पल सांभाळणार, या दोघांना पुण्यासारखंच मिळत असतं. तो देवांची पूजा करतो म्हणून त्याला जास्त पुण्य आणि चप्पल सांभाळतो म्हणून कमी पुण्य असं नाही. उत्सवामध्ये, आणि त्यातही ते सांगायचे की उत्सवामध्ये हे दोन, पण उत्सव अटेंड करणारा म्हणजे तिथं बसून त्यांनी कार्यक्रम अटेंड केला त्याला पण तेवढंच पुण्य मिळतं. ती पण सेवाच आहे. ज्याच्या त्याच्या कुवतीप्रमाणे, ज्याच्या त्याच्या पूर्वपुण्याप्रमाणे त्याला ती सेवा मिळत असते. पण ह्या सगळ्यांना देव पुण्यासारखंच देतात. हे जे एक संस्कार सेवेचे, उत्सवांचे, परंपरेच्या कार्याचे जे संस्कार होतात ना, ते पण तिथे खूप महत्वाचे असतात. कारण त्यातून उपासनेचं प्रेम वाढतं. नुसतं एखाद्याला इथं बस आणि नाम घे म्हणून सांगितलं तर कंटाळा येतो. पण त्याच्याऐवजी आज आमच्या घरी भजन आहे, त्या भजनाला आपण सगळे बसूया, मग ती मुलं पण बसतात भजनाला. ते जे संस्कार होतात मग ते आवडतं कुठेतरी. ते सेवेनी खूप होतं. स्थानांवर सेवा, आणि त्या सेवेचं वेगळं पुण्य आहे, त्या सेवेचं वेगळं फळ आहे. मी तुम्हाला एक फार विलक्षण प्रसंग सांगतो. परमपूज्य श्री शिरीषदादांनी सांगितला होता. मला तो सेवेच्या दृष्टीने फार महत्वाचा वाटतो. मामांचे एक अनुग्रहित साधक होते. त्या साधकांची परिस्थिती, प्रारब्ध असं होतं की त्यांना 2 वेळचं जेवण मिळणार नाही. सकाळी मिळालं तर संध्याकाळी मिळणार नाही, संध्याकाळी असं, म्हणजे एक वेळाच त्याला जेवायला मिळेल अशी परिस्थिती होती. प्रारब्धच तसं होतं. ते मामांकडे यायचे, अनुग्रहित होते मामांचे. त्यांचं काय करणार, म्हणजे ते फेट होती त्यांची ती. तर एकदा परमपूज्य दादा मामांपाशी बसलेले असताना ते गृहस्थ आले दर्शनाला. तर ते आल्यानंतर मामांनी त्यांना सांगितलं की अरे माझे एक काम करशील का? ते म्हणाले हो करीन की. तर त्यांनी तिथे धुवून वाळत घातलेलं धोतर काढलं मामांनी. ते म्हणले एवढं परत धुवून जरा वाळत घालशील का? हो घालतो की म्हणा. त्यांना खूप आनंद झाला की मामांनी स्वतःहून काहीतरी सेवा सांगितली आपल्याला. ते जसं ते धोतर धुवायला गेले तसं दादांना शंका की धुवून वाळत घातलेलं धोतर कशाला वाळायला सांगितलं. मामांनी त्यांच्याकडे वळले, म्हणाले तुला आता वाटलं असेल की मी असं का केलं, मी तुला कारण सांगतो म्हणाले. त्याचं प्रारब्ध इतकं वाईट आहे म्हणाले की त्याला 2 वेळचं धड जेवायला सुद्धा मिळणार नाही. पण काय कर, काही कर, ते आमचं पोर आहे ना शेवटी म्हणाले. अनुग्रहित आहे आमचा तो, आम्ही त्याची आई आहोत. आईला एवढं तरी वाटेल की नाही की बाबा पोरग श्रीमंत नाही झालं तरी चालेल, पण 2 वेळचं खायला तर मिळालं पाहिजे ना. आम्ही भगवंतांना प्रार्थना केली की याच्या प्रारब्धात बदल कसा होऊ शकेल. देव म्हणाले की त्यांनी तुमची काहीतरी सेवा केली पाहिजे. तुमची काहीतरी सेवा केली तर त्याच्या बदल्यात त्याचं प्रारब्ध बदलेल, म्हणून आम्ही त्याला सेवा सांगितली. आता विचार करा, एक धोतर एकदा धुवून वाळत घालण्याची सेवा होती. सेवेचा अमाऊंट बघितला तर काहीच नाहीये, पण मामांनी तेवढ्या एका सेवेच्या बळावर त्यांच्या संपूर्ण आयुष्यातल्या 2 वेळच्या जेवणाची सोय करून दिली. मामा म्हणले त्याला श्रीमंती नाही मिळणार, पण त्याला 2 वेळचं जेवण 100% या एका सेवेमुळे मिळेल. इतकी सेवेची गोष्ट मोठी आहे. त्यावेळी मला दादांनी अजून एक महत्वाचा पॉइंट त्याच्यानंतर सांगितला होता. म्हणजे तू विचार कर म्हणाले,
एवढं जर एक गोष्ट सेवेचं, छोटीशी गोष्ट एवढं पुण्य देत असेल तर किती महत्व आहे त्या सेवेला. पण दुर्दैवानी आता जर उदाहरण हेच उदाहरण घेतलं तर हे समजा 1 कोटी असं त्याचं अमाऊंट पुण्य आहे असं धर, याचं मिळणार. ते दुर्दैवानी आम्ही त्यातलं 98% वाया घालवतो. कशामध्ये वाया जातं तर म्हणाले, एक मी सेवा केली हा त्याच्यात अंतःकरणात अहंकार असतो, किंवा दुसऱ्यांनी चुकीची सेवा केली असा त्याच्या अंतःकरणात द्वेष असतो. ह्या 2 गोष्टी असतातच. मी चांगली केली आणि त्यांनी वाईट केली किंवा काहीतरी अशा प्रकारची भूमिका त्याच्या अंतःकरणात असते. या दोषास्तव त्यातलं 98% पुण्य वाया जातं. त्याच्यावर दादा पण पॉझिटिव्ह किती बोलले बघा. ते म्हणाले, अरे पण 2% शिल्लक राहतं. 1 कोटीचे 2% किती होतात मला सांग. म्हणाले 2 लाख. ती सुद्धा छोटी गोष्ट नाहीये ना म्हणाले. म्हणून सेवा करत राहिली पाहिजे. जसा सेवा करेल तो तसा त्याच्या अंतःकरणातले दोष ती सेवाच घालवेल ना. त्याच्या मनातला हा जो अहंकार आहे, मी करतो किंवा दुसरा चांगला करत नाही, मीच चांगला करतो किंवा माझीच सेवा चांगली आहे, हे सगळं त्या सेवेच्याच बळाने आपोआप जात जाईल. म्हणून त्यांनी ते केलं पाहिजे. काय करेल, जसं करेल तसं केलं पाहिजे. आम्हाला प्रकल्पांवरती परमपूज्य श्री दादांनी सांगून ठेवलंय की एखादा माणूस आला आणि आम्हाला म्हणाला तिथे तुम्हाला की 15 मिनिटं मला वेळ आहे, तर त्याला 15 मिनिटाची सेवा देता आली पाहिजे आणि द्यायची. याचं कारण असं की त्या 15 मिनिटात भगवंतांना त्याला काय द्यायचं हे आपण सांगू शकत नाही. ते त्याचं काय भलं करतील त्यांचं त्यांना माहिती. पण किमान तो उत्सुक होता. आपल्यामुळे त्याला ते करता आलं नाही असं तरी व्हायला नाही पाहिजे. 15 मिनिटं तर 15 मिनिटं, 15 मिनिटाची सेवा त्याला देता आली पाहिजे. आणि आज तुम्ही बघाल श्रीपाद सेवा मंडळाच्या सर्व प्रकल्पांवरती अक्षरशः ही गोष्ट पाळली जाते. 15 मिनिटं तर 15 मिनिटं. हेळवाकला आले होते, ती डॉक्टर होती बाई, हॉस्पिटल स्वतःचं, आणि तिकडे झाडलोट करत होते. नाही, हे करणारच. ह्याचं कारण त्या सेवेचं फळ लक्षात आलेलं आहे त्यांच्या. ते सेवेचं फळ जे समाधान आहे ना, ते दुसऱ्या कशानेही मिळू शकत नाही. आणि तुम्ही बघाल मंडळामध्ये अगदी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर पासून सगळे सेवा करताना दिसतील, चप्पल सांभाळताना दिसतील तुम्हाला लोक अशी. कारण ती सेवा आहे, त्याच्यात उच्च नीच नाही. हे मामांनी अगदी पहिल्यापासून सांगून ठेवलंय. ते जी कुठली सेवा मिळेल ती सेवा ती आपली प्रामाणिकपणे आणि प्रेमाने करायची. त्यामुळे जे चित्तात समाधानाचा भाव येतो ना, तो भाव त्याला डिप्रेशन मध्ये जाऊच देणार नाही कधी ना, फ्रस्ट्रेशन मध्ये जाऊ देईल. डिप्रेशन तर फार लांबची गोष्ट आहे, फ्रस्ट्रेशन मध्ये सुद्धा जाऊ देणार नाही. म्हणून ती तरुण मुलं तुम्ही जी बघता ना आता एवढी सगळी मंडळात, त्या तरुण मुलांच्या त्या येण्यामागे सेवा हे महत्वाचं फॅक्टर आहे. दादा एक सांगा, मग आता माझा मुलगा समजा 15-16 वर्षाचा आहे, मी हे असं करू, प्लॅन आउट करू का की बाबा इकडे मंदिर आहे, मंदिरात जाऊन तिकडे सांग त्यांना की बाबा मला काही सेवा करायची आहे, ते जे काय सांगतील ते करायचं. हा, हे महत्वाचं त्यातलं. नाही असं होईल ना. आणि हे आता मंडळाचं मी एक उदाहरण दिलं, पण हे एक पायोनियरिंग वर्क नाही का होऊ शकत. असंच आपल्या गावातल्या मंदिरामध्ये किंवा आपल्या आज आधी झाडलोट, किती मंदिरं तुम्ही बघाल जिथे झाडलोट सुद्धा झालेली नसते ना, तिथलं जाळं काढलेलं असतं. तुम्ही मंडळाचे प्रकल्प बघा, एक प्रकल्प स्वच्छ टापटीप ज्या त्या जागी सामान असलेलं आणि देखणं ॲस्थेटिक व्ह्यूनी केलेलं सापडेल. त्याचं कारण परमपूज्य सद्गुरू दादा आणि परमपूज्य सौताईंचं त्याच्या मागे हे होतं की स्वच्छ राहायला पाहिजे. पावित्र्य जर तुम्हाला त्यातलं आपल्यामध्ये ॲब्सॉर्ब व्हायला हवं असेल तर स्वच्छता हा त्याचा भाग आहे. स्वच्छ गोष्टीतलं पावित्र्य जास्त चांगलं अप्रिशिएट होतं, जास्त चांगलं मनाला स्पर्श करतं. त्यामुळे ती आमच्याकडे स्वच्छतेचा भाग तुम्ही बघाल खूप जास्त प्रमाणात स्वच्छता असते. याचं कारणच ते. कुठलीही सेवा आहे ती एखाद्या आपण हेच दुसरीकडे पण करू शकतो ना, मंदिरांमध्येही करू शकतो. नृसिंह उपासनेच्या संदर्भात परमपूज्य श्री दादांनीच ही गोष्ट लिहिलेली आहे. नृसिंह पुराणात तो प्रसंग आहे की नृसिंह मंदिर स्वच्छ करण्याचं पण फळ वैकुंठाची प्राप्ती सांगितलेली आहे. म्हणजे इतकं त्याचं महात्म्य आहे. नुसतं स्वच्छता करणं, झाडलोट करणं, सारवणं, आता त्या काळात सारवणं होतं, आज स्वच्छ करणं, पुसून घेणं म्हणू शकतो आपण त्याला. पण हे इतकं त्याचं फळ आहे सेवेचं. काही जी कुठली सेवा कराल ती सेवा तुमच्या पापांचा नाश करते आणि त्याच वेळेला चित्ताची शुद्धी पण करत राहते. पाप कमी झाले की आपोआपच चित्त सात्विक होत जातं. अंतःकरणातले दुर्गुण जायला लागतात, तामसी राजसी भाव जायला लागतात, सात्विक होत जातं ते चित्त. ते जसं सात्विक होत जातं तसं ते विवेकाचा विचार करा. जसं आपल्याला आपण म्हणतो आपल्याला 2 मनं असतात, एक मन चांगलं असतं, एक मन वाईट असतं, ह्यालाच विवेक म्हणतात. हे त्याचं साध्या भाषेतलं इंटरप्रिटेशन आहे मन म्हणून. पण तो जो विवेक सांगतो की अरे असं करू नकोस, त्यावेळेला आपण त्याचं ऐकणं महत्वाचं असतं.
ते परमपूज्य श्री दादा नेहमी म्हणतात की ती भगवंत विवेकाने आपल्याला जाणीव करून देत असतात की हे चुकीचं आहे, हे करू नको, पण आपण ते ऐकलं पाहिजे. त्यावेळेला ती ऐकण्याची जी बुद्धी आहे ना, ती होण्यासाठी पण काहीतरी पुण्य लागतं गाठीशी, ते यात सेवेने मिळत असतं. आता दुसरा एक भाग सांगतो तुम्हाला मी सेवेचा, मी अनुभवलेला. आपण एखाद्या ठिकाणी, आता समजा तुम्ही रोज पार्कमध्ये सकाळी जाताय, तुम्हाला ठराविक वेळेला ठराविक माणसं पार्कमध्ये येत असतात, वॉकिंगला, मॉर्निंग वॉकला, व्यायामाला, जे काय असेल ते. रोज तुम्ही जेव्हा एखाद्याच्या समोर यायला लागता तेव्हा 4 दिवसांनी हसायला लागतात, 2-4 दिवसांनी अजून गप्पा मारायला लागतात, अशी तुमची एकमेकांची ओळख होत जाते. सेवेचं पण तेच हे आहे. तुम्ही रोज 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 भगवंतांच्या समोर जायला लागला तर त्यांची दृष्टी नाही का पडत राहणार तुमच्यावर? असं तर सगळेच त्यांचे मुलं आहेत, पण जे मूल सतत समोर येत आहे, सतत त्याचं काहीतरी त्याच्याबद्दल प्रेम वाढत राहील, त्याच्याबद्दल त्या भगवंतांची. आता म्हणजे जसं आपल्याला होतं, आपण मॉर्निंगला वॉकला गेलो, तो दिसला नाही माणूस, तर आपल्याला वाटतं ना आज का नाही आला, तसं देवांनाही वाटेल ना की अरे आज हा का नाही आला आपल्या समोर सेवेला. आणि असं वाटतं. जे तुकाराम महाराजांचा त्याच्यावर एक अभंग आहे, तुका म्हणे जे येथे तेथे तैसेची असेल, असं ते म्हणतात. म्हणजे माझ्या अंतःकरणात जशी प्रेमाची भावना आहे तशी माझ्या भगवंतांच्याही अंतःकरणात माझ्याबद्दल आहे ना. तो तर 2 जणांचा व्यवहार आहे ना, भक्ती हा एकट्याचा नाहीये. मला जेवढं प्रेम आहे तेवढंच त्यांना आहे. मामा म्हणायचे की देव, आपण त्यांच्याकडे 1 पाऊल टाकलं की ते 100 पावलं टाकत येतात आपल्याकडे, आणि त्या 100 पावलांची गंमत अशी की आपल्या 100 पावला एवढं त्यांचं 1 पाऊल असतं. किती झालं मोठं प्रमाण ते. म्हणून त्या सेवेचं महत्व आमच्याकडे जे मंडळामध्ये जे बघायला मिळतं की त्याच्यात जी तरुण मुलांचा सहभाग आहे तो ह्या गोष्टीमुळे, ते सेवेमुळे जोडले गेलेले आहेत. त्या सेवेमुळे त्यांना प्रेम वाढत राहतं, त्या सेवेमुळे साधनेचं प्रेम वाढतं. आणि मेन असते की संगत पण चांगली, चांगलीच संगत मिळते. त्याच्यामुळे विचार पण बदलतात एकमेकांच्या. आणि जसं आहे, पॉझिटिव्ह वातावरणात राहिला तर तुम्ही पण पॉझिटिव्ह होता, निगेटिव्ह वातावरणात राहिला तर निगेटिव्ह होता. हे त्या सेवेमुळे होणार. म्हणून तिथे ते एक महत्वाची गोष्ट आहे, सेवा. आणि ती चांगल्या ठिकाणची सेवा, म्हणजे चांगल्या स्थानांची सेवा, त्याचं पुण्य आहे ना, स्वतंत्र पुण्य सांगितलंय त्या सेवेला. तसंच त्याचं हे एक म्हणजे आत होणारा परिणाम जो आहे त्याच्यामध्ये आपल्याला त्या भगवंतांबद्दल आत्मीयता वाढत राहते, जशी त्यांना आपल्याबद्दल वाढत राहते. आणि त्यांची दृष्टी ज्याच्यावर पडते त्याचं कल्याणच होतं ना, त्याला दुसरं काही होऊच शकत नाही. दादा, ह्याच्यावरनं तुम्हाला एक साधा एक्झाम्पल देतो. मी एक व्यक्तीला ओळखतो, ती बाई कमीत कमी 6 ते 8 कोटीची मालकीण आहे. ती साध्या कपड्यांनी रोज सकाळी येते, देवळात येते, झाडू मारून जाते. तिचं बघून तिची मुलं पण येतात, मदत करतात. आता ती कोण व्यक्ती आहे मला माहिती आहे, तिच्या नवऱ्याला मी ओळखतो, पण जे बाकीच्यांना वाटतं की बाबा ही कोणतरी रेग्युलर येऊन झाडू मारून कोणतरी कामाला ठेवलेली व्यक्ती. पण ते जे संस्कार तुम्ही जे आता सांगितले ना, कारण ती येऊन स्वतः झाड लोट करतं म्हणून मुलं पण मदत करतात. नाही, हे आवश्यक आहे. आणि हे मंडळात फार बघायला मिळतं. 3 पिढ्या आज मी बघतोय. म्हणजे मी म्हातारी माणसंही बघितली मंडळातली, त्यांची मुलं, आणि आता त्यांची मुलं सेवेला यायला लागलेली. म्हणजे माझ्या या 20-1 वर्षात मी एवढं 3 पिढ्यांमधलं बघितलं येणं लोकांचं. ते परंपरेने झालेले संस्कार. आणि याला कारण ना मामांच्या मातोश्री, दादा आणि ताई, हे सगळे त्याला कारणीभूत आहेत. कारण त्यांनी स्वतः तसं केलं आणि त्यांनी ती पद्धत रूढ केली. ते वागले म्हणून त्यांच्या पुढच्यांनी पण तेच गोष्ट तशीच केली. हे सेवा अगदी लहानपणापासून हा संस्कार व्हावा लागतो आणि आहे त्याचा परिणाम. मी खरोखर तुम्हाला सांगतो, माझ्या आईला सुरुवातीला दीक्षा नव्हती. मला बऱ्याच शाळेत असताना दीक्षा झाली, पण तिला खूप नंतर दीक्षा झाली. म्हणजे माझ्या नंतर 20 वर्षांनी 25 वर्षांनी दीक्षा झाली. तिचं एक वाक्य मी तुम्हाला सांगतो, मला ते म्हणजे ऑनलुकर म्हणून खूप छान महत्वाचं वाक्य होतं. ती म्हणाली, मी तुम्हाला सगळ्या साधकांना इतके वर्ष बघतीये, मला तुम्ही कधी रडवेले झालेले दिसला नाहीत परिस्थितीत. मग तिने उदाहरणं दिली माझ्या परिचयातले की जे खूप आजारी असायचे, त्यांची काही फिजिकल एलिमेंट्स होत्या की ज्या खूप म्हणजे क्रॉनिक होत्या, बऱ्याच काळाच्या होत्या. त्यामुळे ते काका इतके आजारी असून सुद्धा कधी ते रडके दिसले नाहीत मला. त्याचं कारण मला लक्षात आलं की हे साधना नियमाने करतात आणि सेवा नियमाने करतात, असं तिने मला ती गोष्ट खूप आवडली. कारण काय, ती त्या भूमिकेची नव्हती सुरुवातीला. तिने बघून बघून त्या भूमिकेत तिला पटलं की अरे हे बघ, हे सेवा करतात, साधना करतात म्हणून ते इतके शांत राहू शकतात परिस्थितीत. आणि मग नंतर तिला ताईंकडनं दीक्षा झाली आणि आता तिलाही ते लक्षात आलं की साधन केल्याशिवाय आपलं भलं नाही होणार दुसऱ्या कुठल्या गोष्टीत. हा संस्कार असा होतो बघून नुसता, परिणाम दुसऱ्याच्या बाबतीत बघून. तसं पण इथे झालेलं आहे. एकाच्या बाबतीत त्याचा मित्र असं पण येत राहतो ना. असे मी बघितले आमच्याकडे दत्तधामला असे येतात, माझा मित्र पण सेवेला येणार आहे, येऊ दे. तो येतो सेवेला, मग त्याला वाटतं अरे पुढच्या वेळेला आपण जाऊ, मग तो परत त्याला सांगून ठेवतो की पुढच्या वेळेला तू जाशील तेव्हा मला घेऊन जा.
असे कितीतरी लोक मी बघितलेत की जे मग पुढे साधक झाले, त्यांना साधन करायची इच्छा झाली, वाचन करायला लागले, भलंच झालं ना त्याच्यात त्यांचं. हे देवांची दृष्टी त्यांच्यावर पडल्याचा परिणाम आहे. पण याच्यासाठी करणं आपण, म्हणजे आई वडिलांनी आधी करणं महत्वाचं आहे आणि त्यांच्या पुढे ते त्यांच्यावरती हळूहळू आपोआप होतं. जर थोडीशी जबरदस्ती करावी लागली तर करावी. बस रे इथं थोडा वेळ तरी बसेल तो. जे काय 4 भगवंतांचं नाम मुखात येईल, कानावर पडेल, त्याचा परिणाम होतोच. आणि असं बघायला मिळतं आता लहान मुलं जी आहेत ना, अगदी छोटी, ती माऊलीतल्या आरत्या किंवा ते मामांचं भजन असं गुणगुणताना मी बघतो ना, असं म्हणजे आता हे कुठून त्यांना शिकवलं, कुणीच नाही. ऐकतात ना, ते घरात कोणीतरी म्हणत असतं काहीतरी करतं, ते ऐकून म्हणायला लागतात. बरं, ते भगवंतांचं नाम आहे, घेतल्याचं पुण्य मिळणारच. आणि त्याच्या पुढे पुन्हा त्याचा परिणाम हा असो की एकदा केले की ते परत करावं असं वाटणार. गोड आहे ते हा त्याला खूप आवश्यक भाग आहे. आणि परमार्थ अध्यात्म आत्ता एक अशी गोष्ट आहे की तीच फक्त तुम्हाला समाधानी करू शकेल. त्याच्याशिवाय दुसरं काही पैसे देऊन समाधान येत नाही, हे लोकांना खूप उशिरा कळतं. तोपर्यंत वेळ गेलेली असते निघून. नुसत्या पैशांनी समाधान येत नाही, समाधान मानावं लागतं. आधी आम्हाला कुठेतरी समाधानाची एक मर्यादा ठरवावी लागते की हे माझ्यासाठी समाधान असेल, तेच समाधान. आणि मग त्यातनं काय होतं, आता बघा, फार कमी वेळेला जो साधन करणारा आहे किंवा जो काहीतरी एखादी गोष्ट फॉलो करतो, सद्गुरूंना भगवंतांना फॉलो करतो, तो फार कमी वेळेला कुमार्गांचा वापर करतो. कारण त्याला माहित असतं कुठंतरी आपल्यावरती कोणीतरी समबडी इज वॉचिंग अस. कुमार्ग म्हणजे चुकीच्या गैरमार्गांचा वापर करत नाही तो. गैरमार्गाने पैसे कमवणं किंवा चुकीच्या लोकांना फसवणं अशा गोष्टी करायला तो धजावत नाही. कारण त्याला माहित असतं कोणीतरी आपल्याला बघतंय, कोणाला तरी आपण आन्सरेबल आहोत असं त्याला वाटत असतं. जो विश्वास त्यांनी धरलेला असतो ना की आपण जिथे संपू तिथे कोणीतरी आपल्याला हात द्यायला आहे, हाच विश्वास आपण चुकीचं वागलो तर तोच हात आपल्याला फटका पण देईल, हाही त्याला एक देत असतो. त्यामुळे फार कमी वेळेला असं बघायला मिळतं. तरीही काही साधन करणारे किंवा वारकरी संप्रदायाचे सुद्धा बघाल, सांप्रदायिक लोक सुद्धा चुकीचं वागताना दिसतील, तो त्यांच्या प्रारब्धाचा भाग आहे. पण ते जर निष्ठेने करत राहिले असतील तर त्यातनं पण ते भगवंत त्यांना बाहेर काढतील. पण खूप कमी वेळेला हे बघायला मिळतं. हा जो भाग त्यातनं येतो ना, तो त्या सेवेमुळे आणि अध्यात्माच्या भूमिकेमुळे येतो. ती खूप आवश्यक आहे आजच्या काळात, तर फारच आवश्यक आहे. नाही तर काय होणार, खूप कष्ट केले पण समाधान काहीच नाही. मग कशासाठी कष्ट केले? खरं तर समाधानासाठीच केलं की नाही सगळं. कोट्यावधींची मालमत्ता कमवली, पण ती जर माऊली, त्याच्यावर एक ओवी आहे माऊलींची की खूप संपत्ती असणं आणि खूप संपत्ती भोगणं हे वेगळं आहे. संपत्ती खूप आहे पण मी जर अगदीच भिकाऱ्यासारखा राहत असेल तर काय अनुभव घेतला त्या संपत्तीचा? काहीच नाही. उपयोगी काय पडली ती संपत्ती? तू मरून जाणार तुझ्या याच्यानंतर. तसं ते उत्तम समृद्धी संपत्ती प्राप्त होणं आणि तिचा उपभोग होणं हे वेगळं आहे. आणि हे चांगला उपभोग व्हायला हवा असेल तर अंतःकरण शुद्धच पाहिजे काही प्रमाणात, आणि ते साधनेने आणि सेवेनीच होतं. सेवा खूप महत्वाची आहे. त्यामुळे त्या सेवेचं महात्म्य मामांनी पदोपदी सांगून ठेवलं की तिथे येऊन जे काय करता येईल ते करा. झाडलोट करा, काही करा, पण करा. काही नाही तर किमान रोज देवांच्या समोर जाऊन नमस्कार करायची तरी सेवा करा, रोज न चुकता. त्याचं सुद्धा फळ हे परमार्थाचं मोठं अंग श्रीपाद स्वामी मंडळांनी फार मेटॅक्युलसली जपलेलं आहे. प्रत्येक ठिकाणी त्यांनी सेवेचं महत्व सांगितलं. संपूर्ण परंपरेतल्या 4 पिढ्यातल्या सद्गुरूंनी ते सेवेचं महत्व लोकांवरती बोललं. म्हणून आज एवढा मोठा तरुणांचा ताफा तुम्हाला दिसेल. ते सगळा आपला व्यवसाय काय जे नोकरी धंदा आहे ते सगळं सांभाळून सेवेला येतात. आणि एक पण ह्याच्यामध्ये ही जी लोक सेवा देतात ती चांगल्या पद्धतीवरती पोचलेली आहे. म्हणजे जर तुम्ही हे कन्सिडर केलं की ठीक आहे बाबा, ग्रॅज्युएशन झालं, पोस्ट ग्रॅज्युएशन केलं आणि तो स्वतःच्या गुरमीमध्ये राहतो आणि तो तिकडेच बसून राहतो, पण इकडे कसं की हे उच्च पदांवरती सुद्धा पोचले तरी आहे तिकडे ग्राउंडेड आहे. हाही भाग राहतो ना. आता हे बघा, त्या सेवेमुळे त्यांच्या अंतःकरणामध्ये जो एक निरहंकारता येते, सेवेचं फळ आहे, दास्याचं फळ निरहंकारता आहे, ते जर असेल तर आपोआपच तो त्याचा उपभोग शून्य स्वामी पण होतो ना त्या संपत्तीचा, की माझं नाही आहे, मला माझ्या सद्गुरूंनी हे दिलेलं आहे. त्यामुळे मी नीट त्याचा वापर केला पाहिजे त्या संपत्तीचा, ज्या काय असेल, सद्गुणांची असो, पैशाची असो, व्यवहारातली असो, परमार्थातली असो, कुठली ती मी नीट वापरली पाहिजे. कारण ती मी नाही कमवलेली, मला दिलेली आहे.
त्याचा एक भाव राहतो ना अंतःकरणात. हा तिथे म्हणून ते एवढ्या मोठ्या पोस्टवर काम करून सुद्धा तिथे चप्पल सांभाळायची सेवा करू शकतात, झाडलोट करू शकतात, तितक्याच प्रेमाने करू शकतात. तिथे त्यांना इगो त्रास देत नाही. तो परमार्थातही उपयोगी आहे, व्यवहारात पण उपयोगी आहे. तुम्ही बघा, व्यवहारात आजपर्यंत आपण म्हणतो गर्वाचं घर खाली असं म्हण आहे, ती कशासाठी आहे की किती तुम्ही व्यवहारात गर्व करा, कधीतरी तुमच्यापेक्षा कोणीतरी मोठा येतो आणि तुमचं पूर्ण तिथे लयाला जाता. तुम्ही सगळे जेवढे आजपर्यंत स्वतःचा टिमकी गाजवणारे मोठे झाले, पार उद्योगपती असो, व्यावसायिक असो, कोणी असो, कधी ना कधीतरी त्यांचं जाणार आहे. नाशिवंत आहे, कारण ते इथे अविनाशी फक्त ती सेवा आहे किंवा त्या सद्गुरूंचं स्मरण आहे. ही अंतःकरणात भावना राहिली तर तो आपोआपच तिकडे पण चांगला होतो ना. कारण जो अहंकार नाही अशा ठिकाणी असतो तो योग्य विचार पण करतो. अहंकारवाला काय करतो, मी म्हणतोय तेच बरोबर आहे असं म्हणून जातो. पण मग ज्याला अहंकार नाही तो विचार करतो, नाही किमान 2 जणांची मतं बघू आपण याच्यावरती, आणि मग व्यवहारात उपयोगी नाही का पडत. हे चांगल्या माणसाचं मत घ्यावंसं वाटणं हे व्यवहारालाही उपयोगी पडणार आहे. परमार्थात तर आहेच, म्हणून तर सत्संगती सांगितली ना. चांगल्या विचारांच्यानी एकत्र का आलं पाहिजे, एकमेकांची देवाणघेवाण होणार आहे विचारांची, आणि विचार पण प्रगल्भ होणारच ना. ते त्यांची समृद्धीच वाढणार आहे त्याच्यामध्ये. चांगलं जे काय घ्यावं ते ह्याच्यात पुढे जातं. त्या सेवेचं हे पण एक फळ आहे. चांगल्या विचारांच्या लोकांच्या संपर्कात राहिल्यामुळे आपल्याला पण चांगलं हे मिळत राहतं. ते एक आयुर्वेदाच्या याच्यातली मी एक गोष्ट शाळेत वाचली होती. आमच्या पुस्तकात तो धडा होता, चरक संहितेचे संबंधित असा धडा होता. मला एवढा आठवत नाही आता, पण धडा खूप छान होता. त्याच्यात त्यांनी लिहिलं होतं की एका विषयाच्या विद्यार्थ्यांनी एकमेकांशी चर्चा करावी. त्याचे 4 फॅक्टर्स त्यांनी सांगितले होते. त्यातले 3 कॉमन होते आणि 4था फार महत्वाचा होता. म्हणजे एका गुरुच्या शिष्यांनी एकमेकांची अभ्यासाची चर्चा करावी असा तो विषय होता. शाळेत आम्हाला धडा होता संस्कृतच्या पुस्तकात. तर ते काय सांगते, त्याचे पहिले 3 काय होते हे सांगितलेले की एक तर अभ्यास होतो, म्हणजे ब्रशअप होतं. गुरूंनी काय जे शिकवलेलं होतं ते दुसऱ्याकडनं समजून घेताना पुन्हा एकदा ब्रशअप होतं. दुसरी गोष्ट, समजला नसलेला भाग अजून नीट समजून येतो, कारण तो आपल्याच लेवलचा व्यक्ती. हा, तो आपल्याला त्याला काय समजलंय ते सांगत असतो. बहुतेक वेळेला मला समजलंय तेच त्याला समजेल असं नाही, त्यातला काहीतरी वेगळा अँगल त्याला समजलेला असतो. हे 2 भाग होतात. तिसरं काय होतं, सांगण्याच्या ओघामध्ये अजून काहीतरी सुचतं त्यातलं, म्हणजे त्याच विषयाचं अजून काहीतरी समजून येतं जास्तीचं. म्हणजे ते समजावून, गुरूंनी जे समजावून सांगितलं ते समजतं हा भाग, आणि अजून काहीतरी त्यातलं हिडन अर्थ, रिडिंग बिटवीन द लाईन्स होतं. आणि 4था फार एक महत्वाचा भाग त्यात सांगितलेला होता की एखादा शिष्य गुरूंचा जास्त लाडका असू शकतो. व्यवहारात, परमार्थात नसतं असं, पण व्यवहारात असू शकतो. तर त्याला गुरूंनी त्या औषधाचं म्हणा, आता हे आयुर्वेदाशी संबंधित आहे म्हणून तिथे औषधाचं म्हणा किंवा त्या रोगाच्या संदर्भात काहीतरी जास्तीचं सांगून ठेवलेलं असतं, जे सगळ्यांना नसतं सांगितलेलं. मला काहीतरी माहिती आहे हे सांगण्याच्या ओघात ते तो सांगून जातो त्या चर्चेमध्ये, त्याचा तुम्हाला फायदा होतो. असे 4 फॅक्टर्स तिथे त्या एकमेकांशी बोलल्याने होतात. तसे इथे पण होतील ना. सेवेचे अँगल्स कळत जातात एकमेकांच्या सत्संगतीमध्ये, ते सेवेचे अँगल्स कळत जातात. त्यातून काहीतरी, आणि याचा परमार्थातला भाग असा की यांनी काय होतं, त्यांनी प्रेम वाढतं. हे खूप महत्वाचं आहे. आपल्याला भगवंतांबद्दल प्रेम वाढणं, भक्तीचं अंग डेव्हलप होणं हे खूप महत्वाचं आहे. आणि ते तिथे होतं एकमेकांच्या साहचर्याने. किंवा आपण असं वाटतं ना, मामा त्याला एक फार छान हे सांगायचे, हे व्यवहारातही खूप उपयुक्त आहे आणि परमार्थातही खूप उपयुक्त आहे. ते म्हणायचे व्यवहारामध्ये आपल्यापेक्षा खालच्यांकडे बघावं आणि परमार्थात आपल्यापेक्षा वरच्यांकडे बघावं. आता त्याचं एक्सप्लेनेशन सांगतो, खूप महत्वाचं आहे. व्यवहारात आपल्यापेक्षा खालच्यांकडे बघावं म्हणजे काय, त्याच्याजवळ 2 शर्ट आहेत, माझ्याजवळ 4 शर्ट आहेत, मी किती सुखी आहे असा विचार व्यवहारात करावा. आणि परमार्थात असं बघावं की अरे तो 2दा साधना करतो, तो एवढं वाचन करतो, मी करतच नाही, म्हणजे मी केलं पाहिजे. ह्या एका, मला तर हे असं वाटतं की हे वाक्य ना अक्षरशः प्रत्येक खोलीत लिहून ठेवलं पाहिजे आणि ते सतत अभ्यासलं पाहिजे की व्यवहारात आपल्यापेक्षा खालच्यांकडे बघितलं तर आपोआपच समाधान येईल ना. जी आपली धावपळ होती की काहीतरी मिळवायचंय, त्याच्यामध्ये आपलं आहे तेही नष्ट होतंय, ते आहे मिळालेलंही चांगलं उपभोगता येत नाहीये, ते जाईल. कारण आपल्यापेक्षा आहे, सेल्फ कंटेंट होऊ आपण, किंवा ठीक आहे बाबा माझ्यापाशी आहे काहीतरी, त्याच्याकडे काहीच नाही माझ्याकडे आहे, ह्या भावनेने व्यवहार सुखाचा होईल आणि परमार्थ वाढेल इकडे. कारण तो काहीतरी माझ्यापेक्षा जास्त करतोय, मला पण केलं पाहिजे, नाही तर तो पुढे निघून जाईल. या भूमिकेने तो परमार्थ हिरिरीने करेल. हे मामांचं वाक्य किती छान आहे ना, व्यवहारालाही सांभाळणार आहे आणि परमार्थालाही सांभाळणार आहे, आणि याचं फळ समाधानच आहे दोन्हीच. ते समाधान फार महत्वाचं असतं. ते मिळवायचं असेल तर ह्याच मार्ग आहे, अध्यात्माची उपासना काहीतरी
अध्यात्माची संकल्पना चित्तामध्ये असणं, ती विचारसरणी, त्यासाठी सेवा आणि त्या सेवेचं फळ समाधान, असंच त्याचा क्रम आहे. दादा, तुम्ही आज आम्हाला वेळ दिला, खूप खूप धन्यवाद. आपण पुढच्या कधी एका पॉडकास्ट मध्ये परत भेटूया. जरूर. धन्यवाद. नमस्कार. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा.